जय श्रीराम. आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडणारच आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करणार आहात यात शंकाच नाही. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक चांगला बोध मिळणार आहे. बघा, लग्न झाल्यानंतर दोघं वेगवेगळ्या विचारांची व्यक्ती एकत्र येतात. मग मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असतात, शिवाय वेगवेगळ्या संस्कारांनी वाढलेली असतात. त्यांचा गाव वेगवेगळं असतं, त्यांचं वातावरण वेगवेगळं असतं आणि मग ती दोघं एकत्र येतात. मग अशा वेळेला काय होतं की मुलगी ज्या वातावरणातून आलेली असते आणि मुलाच्या घरातलं जे वातावरण असतं त्या घराशी दोघांना मॅच व्हायला खूप वेळ लागतो. मात्र हे मॅच होणं अगदी गरजेचं आहे, कारण हे सुखी संसाराचं मंत्र आहे. एकमेकांची विचारसरणी एकमेकांना आवडायला पाहिजे आणि काही चुका असतील तर त्या एकमेकांनी एकमेकांच्या चुका माफ करून पुढं जायला पाहिजे, तरच संसार सुखी होतो. मग ह्यामध्ये माघार कुणी घ्यायची, नवऱ्याने घ्यायची काय बायकोने घ्यायची? तर मी एक सांगू, कोणताही इगो न ठेवता दोघांनीही माघार घ्यायची, तर संसाराची गाडी व्यवस्थित चालेल. नाहीतर ती गाडी कुठं तर मध्येच अडेल आणि तो संसार सुखमय होण्याऐवजी दुःखमय व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच मुलीनं जेवढ्या लवकर जास्त जेवढ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वतःमध्ये बदल करायला लागतील त्या करायलाच पाहिजेत, आणि मुलानंही मुलीसाठी ज्या गोष्टीत बदल करायला पाहिजे तो केलाच पाहिजे. हे सगळं सांगण्यामागचा हेतू काय? संसार सुखी होणं. आत्ताचं काय झालंय की माणूस सगळं फास्ट पाहिजे झालंय. मग ह्या मोबाईल टी व्ही या युगामुळं की नाही सगळ्याजण पळायला लागलाय, कोणच थांबेना झाल्या. लग्न पटापट होत नाही आहेत, कारण मुलींचं वय वाढत चाललंय. मुलींना बऱ्याच अपेक्षा आहेत, तसंच मुलांना पण अपेक्षा आहेत. कितीतरी मुलं बिनलग्नाची बसवून आहेत, कारण मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत. कुठंतरी ह्याला आळा बसायला पाहिजे. फार पूर्वीच्या काळी एखाद्या स्त्रीचा नवरा कितीही दारू पिला, कितीही त्रास दिला, तर ती स्त्री जातीसाठी माती खायला पाहिजे, या म्हणजेच ज्या घरात दिलं त्या घरात तिनं राहून दाखवलं म्हणजेच ती योग्य आहे. म्हणजे असा एक विचार होता. ती स्त्री त्या नवऱ्याचे अन्याय सगळं सहन करून ती राहायची आणि शेवटपर्यंत त्याचा संसार कडेला न्यायची. अशातच त्यांना 2-3 बाळं व्हायची, त्या संसाराची परवड व्हायची. खरं स्त्री नेटानं तो संसार चालवत होती. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. नवऱ्याची एक जरी चूक असली तरी बाई अशी आखडून राहते, असं आकडता कामा नये. दोघांनीही एकमेकांना, असं मला म्हणायचं नाही की नवऱ्याची चूक असते, स्त्रीची पण चूक असू शकते. स्त्रियांनी बी कुठल्याही गोष्टीत आखडून न राहता दोघांच्या विचारांनी आपली गाडी व्यवस्थित न्यायलाच पाहिजे, तरच हा संसार सुखाचा होईल. मग मी तुम्हाला आता एकच सांगू इच्छिते, लग्न संस्कार, भारतीय संस्कृतीत एकूण 16 संस्कार आहेत. त्यातला हा लग्न संस्कार आहे ना, तो विधी खूप सुंदर आहेत. बघा, त्या विधीमध्ये प्रत्येक विधीमध्ये शास्त्र आहे. सप्तपदीमध्ये एकमेकांना वचनं दिलेली जातात आणि ती वचनं खरंच सांभाळायची असतात आणि एकमेकांसाठी ती पूरकसुद्धा असतात. लग्न म्हणजे काय फक्त 2 जीवच एकत्र येतात असं नाही, 2 घरं एकत्र येतात. त्यामुळं दोघांनीही व्यवस्थित वागायला पाहिजे, तसंच दोघांच्याही घरच्यांनी पण व्यवस्थित राहायला पाहिजे, एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाकडून चूक होते, चूक सांभाळून न्यायला शिकायला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. एक नवविवाहित सकाळीच घरात महाभारत घडल्यामुळं तो असा एकटाच ड्राईव्हला निघून जातो. फार पुढं गेल्यानंतर असं बेस्टपैकी पावसाचं वातावरण झालेलं असतंय आणि एक छोटी टपरी असते आणि ती टपरी बघून चहासाठी तो तिथे थांबतो
आता चहासाठी तेथे थांबल्यावर त्याच्या दृष्टीस काय पडतं की एक पुरुष आपला चहा करत आहे, एक स्त्री त्याला मदत करत आहे, म्हणजे ती त्याची बायकोच असावी. आणि त्यांचं एक छोटं पोरगं पावसाच्या पडणाऱ्या पन्हाळीतून पाणी असं उडवत आईवडिलांना उडवत असतं. ते दोघंही त्याच्याकडं बघून आनंदानं खुश होत असतात आणि तो इकडं माणूस चहा करत असतो. मग आता तो काय करतो, चहा गाळतो आणि त्या बायकोच्या हातात एक 6 कप असे देतो भरून. तिथं अजून थोडी लोकं असतात. एवढ्यात काय होतं, तिच्या हातनं एक 5-6 कप सांडतात आणि खळकन सगळे ग्लास फुटून जातात. ती बाई त्या त्या आलेल्या त्या ह्याला नवविवाहिताला तो ग्लास देते आणि तो नवविवाहित असं बघतच असतो की आता नवरा काय प्रतिक्रिया करणार. तर तो नवरा गुपचूप येतो आणि ते ग्लासचे सगळे काचा गोळा करतो आणि मुलाला सांगतो, तू खेळ, तू काय इकडे लक्ष देऊ नकोस. आणि तो मुलगा परत आनंदाने खेळायला लागतो. मग अशा रीतीनं तो एक क्षणसुद्धा आपल्या बायकोवर ओरडत नाही. मग ह्याला थोडं आश्चर्य वाटतं आणि तो चहा पितो आणि चहाचा ग्लास ठेवायला जातो. आता चहाचा ग्लास ठेवताना तो म्हणतो, मगाशी तुमच्या बायकोकडनं एवढे ग्लास फुटले, तुम्ही ओरडला नाही. तर काय सांगू म्हणले, माझी बायको अंध आहे आणि तिला जेवढी जमते तेवढी ती मदत न चुकता मला रोज करत असते. आणि ही आंधळी नव्हती. ज्यावेळी माझं हिच्याबरोबर लग्न झालं तेव्हा साहेब तिला डोळे चांगले दिसत होतं डोळ्यांना आणि अचानकच दृष्टी नाहीशी झाली. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना दाखवलं. तर डॉक्टरांनी काय सांगितलं की एखाद्या वेळेस ह्यांना दृष्टी यायची शक्यता 100% आहे, म्हणजे कधीही दृष्टी येऊ शकते. आणि मग मला पहिल्यांदा असं वाटलं की आपलं सगळंच संपलेलं आहे, कारण आपली बायको 4 महिन्यापूर्वी तर चांगलं दिसत होतं. लग्न आपलं होऊन एवढे 4-5च महिने झाले आहेत आणि आपल्या बायकोला दिसता दिसता अचानक दिसायचं बंद झालं. मी तिच्यावर ओरडायला लागलो, खेकसायला लागलो. मात्र ती न चुकता शांतपणे तिची तिची कामं करायची. साहेब, एक दिवस तिनं काय केलं माहिती आहे का, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मी जे करते ते तुम्ही करून दाखवा न चुकता, असं ती म्हणाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की डोळे नसलेल्या माणसाकडून चुका होतात. साहेब, ती तिच्या ठिकाणी अगदी योग्य होती. मी विनाकारण चिडचिड करत होतो. माझी चूक मला समजली. आता मी तिला ओरडत नाही आणि ओरडणार सुद्धा नाही, कारण ती तिच्या परीनं मला मदत करत असते. तर हे ऐकून ह्याला फार खजील वाटलं, कारण सकाळीच ह्याच्या घरात काय घडलं होतं की बायकोनं चहा देताना चुकून चहाचा कप पडलेला होता. त्यामुळं हा जोरात खेकसला होता. ती एकदम जाम घाबरली होती. नुकतेच 4-5 महिने झाले होते लग्नाला. आता त्याच्या लक्षात आलं की 4 दिवसाआधी तिची मासिक पाळी झाली होती. अशक्तपणा आला होता. तिचे पाय खूप दुखत होते. तिला धड उभं राहता येत नव्हतं, म्हणून ती काल रात्री स्वतःच्या पायाला तेलाने मॉलिश करत रात्रभर बसली होती. माझं जरासुद्धा तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिच्या दृष्टीनं मी कधीच विचार केला नाही. मी स्वतःचाच विचार केला आणि मी तिला ओरडलो. ह्याला आता ह्याची चूक समजली होती. म्हणून हा 20 रुपये देतो चहावाल्याला. आता चहावाल्याला 20 रुपये दिल्यानंतर 10 रुपयाचा चहा 10 रुपये परत द्यायला सुट्टे पैसे नसतात. मग हा म्हणतो, साहेब माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. तर तो म्हणतो, तुमच्याकडून आज मला खूप काही शिकायला मिळालं, जाऊ देत, हे पैसे तुमच्याकडे राहू देत. तेवढ्यात त्याची अंध बायको कुठून तरी मोगऱ्यांची फुलं गोळा करते आणि त्याचं एक सुंदरसा गजरा करून आणलेली असते आणि ती म्हणते, साहेब आम्ही फुकट कुणाचंही काहीही घेत नाही. तेव्हा हा गजरा तुम्ही बायकोला न्या आणि जे घरात महाभारत झाले ते मिटवा. तिचा तो समंजसपणा, चांगुलपणा पाहून ह्याला आपली चूक कळली आणि हा जात होता. तेव्हा त्या बाईने सांगितलं की कधी कधी तरी इथे चहा प्यायला येत जा आणि असाच एखादा गजरा बायकोला नेत जा. तो हसला आणि गाडीला किक मारत होता. तोपर्यंत त्याला त्या टपरीवरची पाटी दिसली की सुखाचा चहा आणि तो नवविवाहित घरी गेला. त्यानं आपली चूक मान्य केली आणि बायकोला आलिंगन दिले. म्हणजे खरं सांगतो की आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात, पण चुका क्षमा करायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?
प्लीज मला कॉमेंट्सवर नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात. बेस्ट ऑफ लक. बाय.